हाय नमस्कार मैत्रिणींनो. माझं हसण्याचं कारण तुम्हाला कळणच सांगते मी पुढं. पाहू शकता पूर्ण मांडणींचा पसारा, किचन, ह्या आपल्या इकडच्या ह्या 2 मांडण्या, सगळा पसारा काढलेला आहे. आणि आता ग्रामस्वच्छता नाही तर आपल्या घरातली साफसफाईचं काम आता चालू केलेलं आहे. रानातली कामं वगैरे उरकली आणि सुतक पण आम्हाला काढायचंच होतं. आणि आता होळीचा सण पण आपल्याजवळ आलेला आहे, चाललेलं आहे, काढलेला आहे पूर्ण पसारा. दाखवते मी तुम्हाला. हे पहा, ही कडापाची मांडणी पूर्ण पसारा इथला बाहेर नेऊन ठेवलेला आहे बडवीमध्ये घासण्यासाठी. का इथं किचनमध्ये सगळं मी आता हे पसारा काढून साफसफाई करण्याच्या तयारीत. इथं पाणी वगैरे आणून ठेवले मांडण्या धुवायला. फरची वगैरे जाळ्या बिळ्या झटकून घेतल्यात मी. आणि हा बाहेर पसारा काढून ठेवलेला आहे. चला आता हा पसारा कसा आहे बघा. आणि आता डायरेक्ट मी तुम्हाला पूर्ण सगळी साफसफाई करून झाली, मांडण्या वगैरे लावून झाल्या का मगच दाखवीन कसं काम चालू आहे आपलं. मग घासून वगैरे चकाचक झालेली आहे. आता इथं काही बरण्या लावल्यात मी, व्यवस्थित नाही लावल्या अजून, लावायच्या बाकी आहेत. काही भांडी लावायची राहिलेली ह्या मांडणीवरची लावलेली आहेत. डबे वगैरे घासून पूर्ण सगळं ह्या मांडणीवरची भांडी सगळी दिवाणमध्ये भरून ठेवलेली, त्याच्यामुळे हे रिकामीच आहे. आपली एक्स्ट्राचं सामान राहतं याच्यावरती. खूप भांडी होतात घासायला. आता हेच दिवसभर गेले हे करायला. ही पूर्ण फरची, हा फरशीचा कलरच असा आहे त्यामुळं असं दिसते, नाही तर चांगली चकाचक झालेली आहे. आणि इथं मी पाणी ठेवले मला आंघोळ करायला. इतकं खक्काना फोपाटाने अंग पूर्ण हे झालं आहे, त्याच्यामुळं पण पुन्हा एकदा आंघोळ करायचा माझा विचार आहे. ही बाहेरची सुद्धा फरची चांगली चकाचक निरमा टाकून पाणी टाकून घासून वगैरे पूर्ण काढलेली आहे. आता आपलं सुतक काढण्याचं काम जवळजवळ 90% झालेलं आहे. फक्त बाहेरचं अंगण सारवायचं राहिलेलं आहे आणि गोधड्या धुवायच्या राहिलेल्या आहेत. ह्या घरातली सुद्धा फरची एकदम चकाचक दिली आहे. आता गोधड्या हे सरकवलं होतं इकडं खुर्ची, तर फॅन चालू करून ठेवला होता मी फरची वाळण्यासाठी. ही पेटी आपल्याला बांधकाम विभागाकडून भेटलेली आहे आणि याच्यामध्ये ते बांधकाम विभागाकडूनच भांड्यांचा सेट भेटतो ना, तो भेटलेला आहे. पण ते काय आपण ओपन केलं नाही, त्याची आवश्यकता नाही आहे आपल्याला म्हणल्यावर. अगदी सगळ्या वस्तू व्यवस्थित इकडं तिकडं, कपाट, हे शोकेज वगैरे सगळं व्यवस्थित पूर्ण पाणी टाकून
स्वच्छ क्लीन केलेलं आहे. सगळ्या दोन्ही रूम खोल्यांमधल्या, बाहेरची फरची, भांडी बिंडी सगळं. आता उद्या फक्त एवढं अंगण सारून घ्यायचं आणि गोधड्या 2 आणायच्या, म्हणजे आपलं क्लिनिंगचं काम पूर्ण अख्खा दिवस गेला मला एक. आणि आणखीन उद्याचा पण अख्खा जाईनच. सारवून घ्यायला आणि गोधड्या धुवायला माणसाचा चांगला पारा निघत असतो. तर पहा मंडळी, इथं आपलं सडा सारवण झालेलं आहे. पूर्ण अंगण हे आपण शेणाने सारवून घेतलेलं आहे. तशी आज भरपूर कामं झाली. सकाळी आपण बटाट्याचे कीस, वेफर्स, बटाट्याच्या चकल्या हे सर्व करून घेतलं. आणि परत दुपारी थोडा आराम करून पुन्हा 4 वाजता अंगण सारवून घेतलं. त्यामुळं आज भरपूर कामाचा लोड झालेला आहे. तर चला, अजून आपण कीस आणि ते वरती पत्र्यावरती वाळायला घातलेलं आहे ना, ते सुद्धा खाली घ्यायचं आहे.